अभिनेता रितेश देशमुखनं घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन। राज्यभरात सध्या अभिनेता रितेश देशमुख यांच्या राजा शिवाजी चित्रपटाची चर्चा आहे। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करतोय। चित्रपटाच्या यशानंतर आज रितेश देशमुखनं पुण्याचा आराध्य दैवत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आला होता। त्यावेळी त्यांनी गणपती बाप्पाची महाआरती देखील केली आणि आपल्या चित्रपटाला भरभरून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानण्यासाठी इथे आलो आहे। माझे वडील दरवर्षी इथे यायचे, तीच प्रथा मी देखील पुढे सुरू ठेवत आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। नसरापूर घटनेवर प्रतिक्रिया देताना महाराजांच्या चौरंग करण्याच्या शिक्षेची आठवण येते। अशा गोष्टींचा राग येतो की आपण काहीच करू शकत नाही। सरकारने, पोलिसांनी, कोर्टाने कारवाई करून लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे। रोखठोक कारवाई केली की त्याचे भीती आणि दरारा राहील। अशा घटना घडल्या की जन आक्रोश होणं साहजिक आहे। सरकार देखील पुढे येऊन लवकरात लवकर निर्णय घेईल। फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चालवली जाईल आणि याचा दबदबा, भीती लोकांमध्ये राहील। अशा घटना ऐकल्यानंतर चौरंग करण्याची अनुभूती होते, मात्र तो काळ आणि हा काळ वेगळा आहे हे आपण समजून घ्यायला हवं। आत्ताचे आपल्याकडचे नियम वेगळे आहेत। नियमात राहूनच जे काय करायचे आहे ते करावे लागेल। जेवढे लवकरात लवकर निर्णय होतील तेवढे बरे असतील, असंही रितेश यावेळेस म्हणाला आहे। नाही, खरं म्हणजे 2 दिवस झाला चित्रपट रिलीज झालाय आणि एवढा चांगला प्रतिसाद महाराष्ट्रातून, देशभरातून या चित्रपटाला मिळतोय। मी जनतेचं खरंच अत्यंत आभारी आहे आणि त्याचेच आभार मानण्यासाठी आज मी या मंदिरात आलो आणि गणरायाचे आशीर्वाद घेणं म्हणजे माझ्यासाठी सौभाग्यच आहे। पुण्याला मी आल्यानंतर इथे यायचा मी नक्कीच प्रयत्न करतो की एवढी पावन मंदिर आहे दगडूशेठ, आणि इथल्या गणरायाचा आशीर्वाद मिळाला की आयुष्यात सगळंच चांगलं आणि सुखमय होतं, याचा अनुभव मला आहे। आणि माझे वडीलही इथे यायचे दरवर्षी, तर तीच प्रथा आता कायम देशमुख परिवाराकडून पुढे राहावी असा प्रयत्न माझ्याकडून चालत राहील। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे।